आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी। नमस्कार, सर्वप्रथम आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं म्हटलं जातं। खरोखरच हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो, बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। ऐकलत काय म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? ते लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार असं आश्वासन निवडणुकांपूर्वी देण्यात आलं। प्रचार सभांमधून त्याचा पुनरुच्चारही झाला। अजित पवारांनी तर लाडकी बहीण योजनेवरनं पिंक कॅम्पेनच चालवलं। निवडणुकीमध्ये मतांच्या रूपाने भरभरून प्रेम लाडकींनी महायुतीला दिलं। मात्र 1500चे 2100 काही झाले नाहीत। नवीन आर्थिक वर्षामध्ये नक्कीच आपला हप्ता वाढेल अशा आशेवर लाडक्या बहिणी होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनातला हाच प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काँग्रेसचे सतेज पाटील यांनी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना विचारला असता अदिती तटकरेंनी काय अजब उत्तर दिलंय पाहूया। लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती, हे सिद्ध झालेलं आहे। हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्यापासून होते। त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर होती आणि त्यावेळी लाडकी असणारी बहीण आता का सावत्र वाटायला लागल्या असा प्रश्न। आणि पुढच्या वर्षभराचे गिरीश महाजनजी म्हणले तसं वर्षभराचे 1500 किंवा 2100 रुपये ऍडव्हान्स दिले तर तुमचा जाहीर कोल्हापूरमध्ये मी सत्कार करतो। येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल। थेट अदिती तटकरे यांनी सभागृहातच असं वक्तव्य केल्यानं लाडकींची मात्र घोर निराशाच झालीय। सरकार आल्या आल्या आपल्याला 2100 रुपये देणार या आशेवर असलेल्या लाडक्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरही वाढीव हप्ता मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे आता या पुढील काळात तरी सरकार दिलेला शब्द पूर्ण करणार की लाडकीच्या तोंडाला पानं पुसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।